ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ವಡಗಾಂವ್ ಹಾಗೂ ಮಂಗಾಯಿ ನಗರ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಳು ಸಂಪೂರ್ಣ ಹದಗೆಟ್ಟಿದ್ದು, ರಸ್ತೆ ಗುಂಡಿಗಳನ್ನು ಮುಚ್ಚಿ ಅಗತ್ಯ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಕಲ್ಪಿಸುವಂತೆ ಒತ್ತಾಯಿಸಿ ಮಂಗಾಯಿ ನಗರ ರಹವಾಸಿಗಳ ಸಂಘದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ನಿವಾಸಿಗಳು ಶುಕ್ರವಾರ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಖಾಸಗಿ ಕಂಪನಿಯ ಕಾಮಗಾರಿಗಾಗಿ ತೊಡಲಾದ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಇದುವರೆಗೂ ಸಮರ್ಪಕವಾಗಿ ದುರಸ್ತಿ ಮಾಡದಿರುವುದರಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಹಾಗೂ ವಾಹನ ಸವಾರರು ತೀವ್ರ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಮನವಿಯಲ್ಲಿ ಆರೋಪಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರತಿ ಗಲ್ಲಿಯಲ್ಲಿಯೂ 30ರಿಂದ 40ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ರಸ್ತೆ ಗುಂಡಿಗಳಿದ್ದು, ಮಳೆ ನೀರು ನಿಂತು ರಸ್ತೆಗಳು ಕೆರೆಯಂತಾಗಿವೆ. ಇದರಿಂದ ಅಪಘಾತಗಳ ಭೀತಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದು, ಜನಜೀವನ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತವಾಗಿದೆ ಎಂದು निवासिಗಳು ದೂರಿದರು. आज आम्ही मंगाईनगर रहिवासी संघ व महिला मंडळ तसेच वडगावमधील सर्व नागरिक यांच्या वतीनं जे वडगावची यात्रा या आठवडाभरातच आलेली आहे. त्या आठवडाभरातच अजून आज तागायत ते LNDनं जे खड्डे काढलेले आहेत ते खड्डे आज तागात मोजवलेले नाहीत. प्रत्येक गल्लीमध्ये 30-40 खड्डे आहेत. येणारा जाणारा एवढा त्रास व्हायला आहे, त्या गाड्यांचं नुकसान व्हायलं आहे. लहान मुलं जातात येतात. वजे गल्ली, पाटील गल्ली, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, तिथनं यरमाळ रोड, धामणे रोड, तिथनं मंगाईनगर पूर्ण ह्या ज्या परिसरामध्ये जो खड्ड्याचं साम्राज्य चाललेलं आहे ते वडगाव म्हणाय की खड्डे वडगाव म्हणायचं हेच आम्हाला काय समजेना झालं आहे. आणि तिथून सर्व नागरिकांनी ह्यांना हे केलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे त्या साहेबांना. हे निवेदनाची पूर्तता 8 दिवसात झाली नाही तर यात्रा झाल्यानंतर असं मोठं आंदोलन करणार आहे. LNDकडे पण जाऊन आंदोलन करणार आहे, इथं पण आंदोलन करणार आहे. कारण का आता तुम्हाला फोटो वगैरे दिलेले आहेत मी, ते रोडला जातेवेळी मंगाईनगरला आज जातेवेळी रोडला पाणी, मंदिरचं पाणी रोडवरती कसं होऊन किती त्रास व्हायला, किती गाड्याहून पडालेत, त्यांना एवढा त्रास व्हायला आहे. खरोखरच ह्या अधिकाऱ्यांनी एवढे वेळा आम्ही निवेदन द्यालो आहे, त्या निवेदनाची काय पूर्तता होत नाही, काय नाही. महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत की नाही हेच आम्हाला काय माहिती नाही. प्रशासनाला जागे येण्यासाठी हे आम्ही आज हे केलेलं आहे. आणि हे 8 दिवसात झालं पाहिजे, जत्रेच्या अगोदर सगळं झालं पाहिजे. जत्रा इथे म्हणजे दरवर्षी करतात तुम्ही, कारण गटारी आणि ते पाणी जाण्याचं निचरा कोण करणार. तिथलं नळाची दुरुस्ती नाही, 5-5 मिनिटांना लाईट जाते, सगळं हे जातं, खड्डे येत आहे, लहान मुलं आहेत, रिक्षावाले आहेत, वर्दी येत आहे, अपंग माणसं आहेत, त्यांना कसं हे करणार. 3-4 वर्ष झालं आम्ही बोंब मारवलं. एकदा तरी या प्रशासनाला जागावून नीट आमचे रोड करून द्या, नाहीतर म्हणून सांगा आमच्या पैशांनी तर एकदा करून घेतो आम्ही. ಇದಲ್ಲದೆ ಚರಂಡಿಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ ಕೊರತೆ, ನೈರ್ಮಲ್ಯ ಸಮಸ್ಯೆ ಹಾಗೂ ಬೀದಿ ದೀಪಗಳ ಅಭಾವದಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಸಂಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡಲೇ ರಸ್ತೆ ದುರಸ್ತಿ, ಚರಂಡಿ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮತ್ತು ಬೀದಿ ದೀಪಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಆಗಸ್ಟ್ 11ರಿಂದ ವಡಗಾಂವ್ ಗ್ರಾಮ ದೇವತೆ ಮಂಗಾಯಿ ದೇವಿ ಜಾತ್ರೋತ್ಸವ ಆರಂಭವಾಗಲಿದ್ದು, ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸುವ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ. ಜಾತ್ರೆಗೆ ಮುನ್ನ ಎಲ್ಲ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಕಲ್ಪಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲವಾದರೆ 8 ದಿನಗಳ ಒಳಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಪರಿಹರಿಸದಿದ್ದಲ್ಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಹಾಗೂ LNT ಕಚೇರಿ ಎದುರು ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಲಾಗುವುದೆಂದು ರಹವಾಸಿಗಳು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕರ್, KMM ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಬಯಕೆಗಳು ವಜ್ರಾಭರಣಗಳೊಂದಿಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರುತ್ತದೆ? BMW X1 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಮತ್ತು ವಜ್ರಾಭರಣದ ಖರೀದಿಯ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ನ ಮೇಲೆ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ನಿಜವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವೇ? ಈ ಎಲ್ಲಾ ಕನಸುಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಬ್ರಿಲಿಯನ್ಸ್ ಡೈಮಂಡ್ ಜ್ಯುವೆಲರಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ನೊಂದಿಗೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿ ಆಕರ್ಷಕ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಪಡೆಯಿರಿ. ಕೊಡುಗೆಗಳು ಜುಲೈ 9 ರಿಂದ ಆಗಸ್ಟ್ 9 ರವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.